नमस्कार मंडळी, महाराष्ट्र गृहिणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गावरान पारंपरिक रेसिपी शेवंती. चला तर मग साहित्य बघूया आपण. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, जिरे घेतलेले आहे, खूप सारा लसूण घेतलेला आहे. हे सगळं मिश्रण मिक्सरला आपण आबडधोबड वाटून घेऊया. तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला आबडधोबड करून घ्यायचं आहे. चला तर शेवंती बनवण्यासाठी आपण हुलग्याचे पीठ चाळून घेऊया. येथे आपण साधारण 2 वाट्या हुलग्याचे पीठ घेतलेले आहे. त्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ ॲड करायचे आपल्याला. त्यामुळे काय होतं, शेवंती मऊ होते. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. वाटलेला मसाला आपण अर्धा याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. उरलेला अर्धा मसाला फोडणीमध्ये घालायचा आहे आपल्याला. हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. या पद्धतीने मिक्स करून घेऊ. थोडीशी ताजी कोथिंबीर घालायची आपल्याला. थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने गोळा मळून घेतलेला आहे. चला तर आपण फोडणीची तयारी करून घेऊया. फोडणी देण्यासाठी तेल घ्यायचे आपल्याला 2 ते 3 चमचे. सर्वप्रथम मोहरी टाकून घेऊया. नंतर जिरे टाकायचे आपल्याला. फोडणीसाठी लसूण टाकायचा आहे कट केलेला बारीक, आणि उरलेला मसाला टाकून परतून घ्यायचा आहे छान. तुम्ही बघू शकता या पद्धतीने परतून घ्यायचा आहे मसाला. हळद टाकायची थोडी, लाल तिखट थोडंसं टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकल्यामुळे छान स्मेल येतो. मीठ टाकायचं चवीनुसार. पाणी गरम करून टाकायचं आहे आपल्याला, यामुळे छान चव येते. याला उकळी येण्यासाठी आपण फुल गॅसवर थोड्या वेळ ठेवून देऊया. याला उकळी येऊस तर आपण शेवंती लाटायला घेऊया. छोटे छोटे गोळे करून आपल्याला शेवंती लाटून घ्यायची आहे. आमच्या इकडे याला शेवंती म्हणतात. तुमच्या इकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. तेल टाकून आपण पिठाचा गोळा मऊ करून घेऊ या पद्धतीने. त्यानंतर छोटे छोटे गोळे करून या पद्धतीने शेवंती लाटून घेऊया आपण. याच पद्धतीने सगळी शेवंती करून घ्यायची आपल्याला बारीक बारीक. जाड नाही करायची. जाड केल्यामुळे लवकर शिजत नाही, पातळ केल्यामुळे लवकर शिजते. आपली शेवंती बनवून रेडी आहे. पाण्याला देखील उकळी आलेली आहे. शेवंती टाकून घेऊया आता आपण. ते या पद्धतीने टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. अर्धा तास शिजवायला लागतं. अर्धा तास शिजवण्यासाठी आपण ठेवून देऊया. कमी गॅसवर शिजवायचं आहे आपल्याला, फुल गॅसवर नाही शिजवायचं. अर्धा तास झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली शेवंती कशी बनवून रेडी तयार आहे. रेसिपी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी महाराष्ट्र गृहिणी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.